नमस्कार. टॅली प्राइम रिलीज 7.0 मध्ये अपग्रेड करायचंय, पण मायग्रेट हा शब्द ऐकून थोडं टेन्शन आलंय का? हे अगदी साहजिक आहे, पण काळजी करू नका. आज आपण याच मायग्रेशन प्रक्रियेबद्दल म्हणजेच भविष्याकडे नेणाऱ्या या पुलाबद्दल अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी अपग्रेडची चिंता का वाटते, त्यानंतर मायग्रेट फीचर आपल्या डेटासाठी एका पुलासारखं कसं काम करतं, मग ही प्रक्रिया प्रत्यक्षात किती सोपी आहे, आणि शेवटी अपग्रेड झाल्यावर काय करायचं. चला तर मग एक एक करून हे सगळं समजून घेऊया. आपल्या व्यवसायात बदल तर आवश्यकच असतो, नाही का? पण जेव्हा गोष्ट अकाउंटिंग सॉफ्टवेअरची येते तेव्हा मनात थोडी धकधुक होतेच. आणि नवीन सॉफ्टवेअर अपग्रेड करताना प्रत्येक व्यावसायिकाला एक मोठी चिंता सतावत असते. मनात येणारा पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, अरे बापरे, माझा इतक्या वर्षांचा डेटा तो सुरक्षित राहील ना? माझ्या 10 वर्षांची सगळी मेहनत, सगळा हिशोब व्यवस्थितपणे नव्या सिस्टीममध्ये जाईल ना? आणि हो, ही चिंता 100% योग्य आहे, कारण या डेटामध्ये अनेक वर्षांची मेहनत साठवलेली असते. बरं, मग असा प्रश्न येतो की जुना डेटा थेट नवीन सॉफ्टवेअरमध्ये का चालत नाही? याचं उत्तर एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा आपल्याकडे जुन्या काळातली एक कॅसेट टेप आहे आणि आपल्याला ती आजच्या डिजिटल प्लेअरमध्ये वाजवायची आहे. वाजेल का ती? नाही ना. गाणं तेच आहे, पण फॉर्मॅट पूर्णपणे वेगळा आहे. अगदी तसंच रिलीज 7.0च्या नवीन आणि पॉवरफुल फीचर्ससाठी डेटाला एका नव्या आणि अधिक सुरक्षित फॉर्मॅटमध्ये आणावंच लागतं. आणि याच समस्येवरचा उपाय म्हणून टॅलीने तयार केलंय मायग्रेट हे फीचर. खरं तर हा आहे तो पूल जो आपला जुना मौल्यवान डेटा नव्या आधुनिक तंत्रज्ञानाशी अगदी सुरक्षितपणे जोडतो. तर हे मायग्रेट म्हणजे नेमकं काय करतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं टूल आहे जे आपले सगळे वाउचर्स, मास्टर्स, आपल्या सगळ्या सेटिंग्ज या सगळ्यांना सुरक्षितपणे भाषांतरित करून रिलीज 7.0च्या नवीन आणि एकदम मजबूत एन्क्रिप्टेड रचनेत बसवतं. याचा अर्थ आपला एक रुपया आणि एक रिपोर्ट अगदी अचूकपणे नवीन व्हर्जनमध्ये येतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मायग्रेट म्हणजे फक्त डेटा कन्व्हर्टर नाही. हे आहे एक डेटा ऑप्टिमायझर. म्हणजे ते आपला डेटा नवीन व्हर्जनसाठी केवळ तयारच नाही करत, तर त्याला अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनवतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं करायचंच का? डेटा मायग्रेट का गरजेचं आहे? याचं कारण सोपं आहे. आपल्याला एडिट लॉग, टॅली ड्राईव्ह आणि सुधारित सुरक्षा यांसारखी जी नवीन शक्तिशाली फीचर्स हवी आहेत ना, ती वापरण्यासाठी डेटाची रचना अपग्रेड करणं बंधनकारक आहे. मायग्रेशनशिवाय या फीचर्सचा लाभ घेता येणार नाही. चला आता बघूया की ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी होते. आणि खरं सांगायचं तर हे अगदी सोपं आहे. जणू काही सॉफ्टवेअरसोबत एक साधा हँडशेक करण्यासारखं. यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. टॅली प्राइमने ही प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की नवीन रिलीज इन्स्टॉल करताच आपल्या कंपनीच्या नावापुढे फक्त मायग्रेशन आवश्यक म्हणजेच मायग्रेशन रिक्वायर्ड असं लिहून येतं. आता हे बघून घाबरायचं नाही, ही काही एरर नाही. उलट सॉफ्टवेअर आपल्याला सांगतंय की काळजी करू नका, मी डेटा पाहिला आहे आणि तो अपग्रेड करण्यासाठी तयार आहे. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये का? त्यातलं सेफ्टी नेट. टॅली आपल्याला बॅकअप घेतल्याशिवाय पुढे जाऊच देत नाही, कारण त्यांनाही माहीत आहे की अचानक लाईट गेली किंवा काही अडचण आली तर. म्हणूनच आधी बॅकअप आणि मगच मायग्रेशन, ही एक अंगभूत सुरक्षा आहे आपल्या डेटासाठी. ही प्रक्रिया फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये होते. 1. मायग्रेशन आवश्यक असलेल्या कंपनीला निवडा आणि एंटर दाबा. 2. बॅकअप कुठे घ्यायचा ते निश्चित करा. आणि 3. फक्त R हे बटन दाबा आणि प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. बस, इतकंच सोपं आहे. आणि मग काय, डेटाच्या आकारानुसार काही सेकंदात किंवा मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण होते. टॅली स्वतःच सगळे वाउचर्स तपासतं आणि यशस्वी झाल्यावर आपली कंपनी आपोआप उघडते. अभिनंदन, आपण आता रिलीज 7.0 वर यशस्वीरित्या लाईव्ह आलो आहोत. तर मायग्रेशन झालं म्हणजे सगळं झालं असं नाही. एकदा आपण नवीन व्हर्जनमध्ये आल्यावर मनाच्या पूर्ण समाधानासाठी एक छोटीशी हेल्थ चेक करण्याची शिफारस नक्कीच केली जाते. आणि हा हेल्थ चेक म्हणजे काही अवघड काम नाहीये. फक्त स्टॅटिस्टिक्स किंवा ट्रायल बॅलन्स उघडून आधीच्या व्हर्जनमधील आकड्यांशी तुलना करा. आपल्याला दिसेल की सगळं काही तंतोतंत जुळतं आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर आपण कोणते थर्ड पार्टी सॉफ्टवेअर म्हणजे TDLs वापरत असाल तर ते रिलीज 7.0 सोबत चालतात की नाही याची खात्री करून घ्या. तर या संपूर्ण माहितीचा सारांश एकच आहे, मायग्रेट बटनाची भीती बाळगू नका. आपल्या व्यवसायाला आधुनिक बनवण्यासाठी हाच सर्वात सुरक्षित आणि पूर्णपणे तपासलेला मार्ग आहे. मग आता
आपल्या व्यवसायाला आत्मविश्वासाने भविष्यात नेण्यासाठी तयार आहात ना? चला तर मग या नवीन क्षमतांचा स्वीकार करूया आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊया.